राज्याच्या ओबीसी मंत्र्यांनी साखळी उपोषणामध्ये सहभागी व्हावं अशी मागणी आता होतीये, असं आवाहन केलं जाते। आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत साखळी उपोषण सुरूच राहणार आहे। 14 मागण्या मान्य करा, आम्ही साखळी उपोषण मागे घेऊ। जीआरमुळे ओबीसी समाजाचा नुकसान नाही, असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलं आहे। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। काल मराठा समाजाच्या सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये गुलाल उधळून आपलं आंदोलन जे आहे ते मागे घेतलं आणि मुंबईमधून ते घरी परतलेलं आहे। मात्र नागपूरच्या संविधान चौकामध्ये ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण अजूनही सुरूच आहे। यावर ओबीसी महासंघाची काय भूमिका आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काल मराठा समाजाने विजयाचा गुलाल उधळला, घरी परतलेला आहे। ओबीसी महासंघाचं कालचा जो जीआर निघाला सरकारचा, त्यावरती काय भूमिका आहे? तुमचं साखळी उपोषण अजून सुरूच आहे? नाही, साखळी उपोषण आमचं सुरूच राहणार। कारण काल सरकारने जो शासन निर्णय काढला आणि ज्या शासन निर्णयामुळे उपोषणकर्त्यांचं आंदोलनकर्त्याचं समाधान झालं आणि त्यांनी ते आंदोलन आणि उपोषण संपवलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण उपोषणकर्ते आणि आंदोलनकर्ते हे समाधानी होणं हे आंदोलनाचं मूळ तत्त्व असते। ते समाधान झाले, याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। पण त्याच वेळेस आम्ही जो आग्रह धरून हे साखळी उपोषण या नागपूरमध्ये सुरू केलं होतं, जे अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा सुरू आहे। आमची प्रमुख मागणी, एकूण 14 मागण्या आमच्या होत्या। त्यापैकी ही प्रमुख मागणी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये आणि सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येऊ नये। समाजामध्ये अनेक लोक असतात, प्रत्येकाचे मतमतांतर असू शकतात, पण आम्ही जो अभ्यास केला त्यानुसार याचा फायदा होणार नाही। सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही समाधानी आहोत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र द्या असा कुठे उल्लेख केलेला नाही। त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत। पण तरीसुद्धा आम्ही याचा अभ्यास करू आणि जिथे कुठे शंका आम्हाला निर्माण होईल की या शब्दामुळे आपलं नुकसान होऊ शकते, त्यावर आम्ही सरकारशी चर्चा करू। कारण आमच्याशी अजूनपर्यंत सरकारशी चर्चा झालेली नाही। चर्चा करू आणि जर त्याच्यातनं मार्ग नाही निघाला तर आम्ही न्यायालयातसुद्धा जाण्याची आमची तयारी आहे। पण पहिले आमचं मत पटलं पाहिजे की याच्यामुळे आपल्या समाजाचं नुकसान होऊ शकते। सरकारने इतर मागण्यासाठी सुद्धा त्यांच्या आंदोलनस्थळी भेट द्यावी आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या, त्यानंतर ते साखळी उपोषण मागे घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना दिली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।